23 जानेवारी रोजी बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची घोषणा करण्यात आली होती। आता त्याच्या काही दिवसानंतर केंद्र सरकारनं भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्याची घोषणा केली। केंद्र सरकारनं भारतरत्न पुरस्कारासाठी आणखी 3 नावं जाहीर केली आहेत। त्यात माजी पंतप्रधान आणि काँग्रेस नेते नरसिम्हा राव, चौधरी चरण सिंह आणि प्रसिद्ध शास्त्रज्ञ तसंच हरित क्रांतीचे जनक MS स्वामीनाथन यांचा समावेश आहे। भारतरत्न हा देशातला सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे। विविध क्षेत्रातल्या योगदानाबद्दल हा पुरस्कार दिला जात असतो। हा पुरस्कार कधीपासून दिला जातोय, आतापर्यंत तो कोणाकोणाला दिला गेलाय, पुरस्कार प्राप्त व्यक्तीला कोणकोणत्या सुविधा मिळतात, या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधू। त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा। बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांच्यानंतर माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना केंद्र सरकारनं भारतरत्न पुरस्कार जाहीर केलेला आहे। अडवाणी यांना भारतरत्न जाहीर झाल्याच्या नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले? लालकृष्ण अडवाणी हे आपल्या काळातले सर्वात प्रतिष्ठित राजकारण्यांपैकी एक आहेत। भारताच्या विकासात त्यांनी अनन्यसाधारण योगदान दिलेलं आहे। तळागाळात काम करण्याच्या सुरुवातीपासून ते उपपंतप्रधान पदाच्या कार्यकाळापर्यंत त्यांनी देशाची सेवा केली आहे। ते गृहमंत्री आणि माहिती प्रसारण मंत्री देखील राहिलेले आहेत। लोकसेवेतली त्यांची पारदर्शकता ही सदैव स्मरणात राहणार आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले। भारतरत्न पुरस्कार कोणत्याही जाती, धर्म, लिंग, व्यवसाय किंवा प्रदेशातल्या व्यक्तीला देण्यासाठी अमूल्य योगदान दिल्याबद्दल मिळत असतो। या सेवांमध्ये कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा आणि क्रीडा यांचा समावेश होत असतो। भारतरत्न पुरस्कार 2 जानेवारी 1954 पासून सुरू झाला। पहिला सन्मान स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपालाचारी, दुसरा राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आणि तिसरा शास्त्रज्ञ चंद्रशेखर वेंकटरमण यांना देण्यात आला। आतापर्यंत किती व्यक्तींना हा पुरस्कार मिळालाय? तर आतापर्यंत विविध क्षेत्रातल्या 50 व्यक्तींना भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेला आहे। हा सन्मान भारतीय व्यतिरिक्त अन्य नागरिक असलेल्या व्यक्तींना देखील प्रदान करण्यात येतो। पुरस्कार प्राप्त व्यक्तींपैकी आतापर्यंत बहुसंख्य लोक हे राजकारणीच होते। माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना मरणोत्तर हा पुरस्कार देण्यात आला। राजकारण्यांव्यतिरिक्त इतर क्षेत्रात भारतरत्न मिळालेल्या व्यक्तिमत्वांपैकी काही जणांमध्ये चंद्रशेखर वेंकटरमण, समाजसेविका मदर टेरेसा, अर्थतज्ञ अमर्त्य सेन, गायिका लता मंगेशकर, उस्ताद बिस्मिल्ला खान, क्रिकेटर सचिन तेंडुलकर, संगीतकार भूपेन हजारिका अशा काही व्यक्तिमत्वांचा यामध्ये समावेश आहे। आता भारतरत्न पुरस्कार देण्याची प्रक्रिया काय आहे ती पाहूया। भारतरत्न पुरस्कार कोणत्याही औपचारिक नामांकन प्रक्रियेच्या अधीन नाहीये। देशाचे पंतप्रधान कोणत्याही व्यक्तीला या पुरस्कारासाठी नामांकित करू शकतात। याशिवाय कॅबिनेट सदस्य, राज्यपाल आणि मुख्यमंत्री देखील पंतप्रधानांना शिफारसी पाठवू शकतात। या शिफारशींवर पंतप्रधान कार्यालयात चर्चा केली जाते आणि त्यानंतर अंतिम मंजुरीसाठी ते राष्ट्रपतींकडे पाठवलं जातं। राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतरच एखाद्या व्यक्तीला भारतरत्न दिला जात असतो। दरवर्षी जास्तीत जास्त 3 व्यक्तींनाच भारतरत्न पुरस्कार दिला जाऊ शकतो। मात्र भारतरत्न पुरस्कार दरवर्षीच द्यावा लागेल असा काही नियम नाहीये। हा पुरस्कार एखाद्या व्यक्तीच्या जीवनकाळात किंवा त्यांच्या मृत्यूनंतर असा दोन्ही वेळेला दिला जाऊ शकतो। आता भारतरत्न मिळालेल्या लोकांना किंवा भारतरत्न मिळालेल्या व्यक्तींना काय काय मिळतं ते पाहूया। भारतरत्न मिळालेल्या व्यक्तीला पदक आणि अधिकृत प्रमाणपत्र दिलं जातं। हे पदक पिंपळाच्या पानासारखं दिसतं, जे शुद्ध तांब्यापासून बनवलेलं असतं। ते 5.8 सेंटीमीटर लांब, 4.7 सेंटीमीटर रुंद आणि 3.1 मिलीमीटर जाड आहे। पानावर एक चमकणारा प्लॅटिनम सूर्य कोरलेला आहे। त्याचे काठ देखील प्लॅटिनमचे बनलेले आहेत। पदकाच्या तळाशी भारतरत्न हिंदीमध्ये चांदीमध्ये लिहिलेलं आहे, तर मागच्या बाजूला राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभ बनवलेला आहे। खाली हिंदीत सत्यमेव जयते असं लिहिलेलं आहे। प्रमाणपत्रावर सन्मानित व्यक्तीचं नाव, सन्मानित करण्याचं वर्ष आणि राष्ट्रपतींची स्वाक्षरी असते। भारतरत्न हा काही आर्थिक पुरस्कार नाहीये,
याचा अर्थ असा की या सन्मानासह कोणतीही रक्कम दिली जात नाही. काही राज्य सरकारे आदरणीय व्यक्तींना आर्थिक मदत देण्यासाठी स्वतःच्या इच्छेनं पुढाकार घेत असतात. भारतरत्न प्राप्तकर्ता हा देशासाठी VIP असतो का? तर होय, भारतरत्न प्राप्तकर्ता हा एक प्रकारे देशासाठी VIPच असतो. त्याला सरकारी खात्याकडून अनेक प्रकारच्या सुविधा मिळत असतात, जसं की रेल्वेनं मोफत प्रवास, राज्यात राज्य अतिथीचा दर्जा, महत्त्वाच्या सरकारी कार्यक्रमांचं निमंत्रण, वॉरंट ऑफ प्रेसिडेन्सी मध्ये स्थान मिळत असतं. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, उपपंतप्रधान, राज्यपाल, माजी राज्यपाल, सरन्यायाधीश, लोकसभेचे अध्यक्ष, कॅबिनेट मंत्री, मुख्यमंत्री, माजी पंतप्रधान आणि संसदेच्या दोन्ही सभागृहांत विरोधी पक्ष नेते यांच्यानंतर त्यांना प्रोटोकॉलमध्ये स्थान दिलं जातं. घटनेच्या कलम 18(1) नुसार भारतरत्न मिळालेली व्यक्ती या पुरस्काराचं नाव त्याच्या नावाच्या पुढे किंवा मागे लिहू शकत नाही. त्याचबरोबर जर त्याला ते आवश्यक वाटत असेल तर त्याला हा पुरस्कार मिळाला आहे हे दर्शवण्यासाठी राष्ट्रपतींनी भारतरत्न दिलेला किंवा भारतरत्न प्राप्तकर्ता असं लिहिता येऊ शकतं. मोदी सरकारच्या काळात भारतरत्न कोणाकोणाला मिळाला? 2014 मध्ये सत्तेत आल्यापासून मोदी सरकारनं देशातल्या अनेक व्यक्तिमत्वांना भारतरत्न देऊन सन्मानित केलेले. 2015 मध्ये अटल बिहारी वाजपेयी आणि पंडित मदन मोहन मालवीय यांना भारतरत्न दिला. मदन मोहन मालवीय हे शिक्षक आणि बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक होते. ते 3 वेळा काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी 1942 मध्ये आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. 1951 मध्ये भारतीय जनसंघात त्यांनी प्रवेश केला. 1968 मध्ये भारतीय जनसंघाचे ते अध्यक्ष बनले. पुढे ते देशाचे पंतप्रधान झाले. ते 9 वेळा लोकसभेचे आणि 2 वेळा राज्यसभेचे खासदार होते. 2019 मध्ये देशातल्या 3 व्यक्तिमत्वांना भारतरत्न देण्याची घोषणा करण्यात आली. यामध्ये नानाजी देशमुख आणि भूपेन हजारिका यांचा समावेश होता. यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात आला. नानाजी देशमुख हे भारतीय जनसंघाचे नेते होते. ग्रामीण स्वावलंबन, शिक्षण, आरोग्य या क्षेत्रात त्यांनी काम केलं. तर भूपेन हजारिका हे प्रसिद्ध कवी, गायक, गीतकार आणि संगीतकार होते. हिंदी चित्रपटांमधून त्यांनी लोकसंगीताची ओळख करून दिली. याशिवाय 13वे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना देखील हा सर्वोच्च सन्मान देण्यात आलेला आहे. हा पुरस्कार कोणत्याही जाती, धर्म, व्यवसाय, दर्जा किंवा लिंगाच्या व्यक्तीला दिला जाऊ शकतो ज्यानं कोणत्याही क्षेत्रात देशासाठी काम केलेलं आहे. भारतरत्न पुरस्काराविषयीची माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आमच्या फेसबुक, X आणि Instagram पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.